हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत खरवस. खरवसचे दूध मला माझ्या आईने पाठवले होते आणि खूप छान लागते खरवस खायला. मला खूप आवडते. मी ते 1 लिटर होते दूध, त्याच्यामध्ये आवडीनुसार मी 1 वाटी गूळ घेतला आहे. आपल्याला ज्याप्रमाणे गोड लागतं त्याप्रमाणे गूळ घ्यायचा आहे. सोबत मी इलायची पावडर गाळून घेतली, त्याच्यात टाकली आहे आणि टेस्टसाठी जायफळ टाकले. जायफळची टेस्ट खूप छान लागते, त्यामुळे मी थोडी जायफळ घेतलं आहे त्याच्यामध्ये किसून आणि चांगलं मिक्स करून घेतलं. गूळ त्याच्यात पूर्ण मिक्स झाल्यावरती ते गाळून घ्यायचं आहे. आधी गॅसवरती एक कढई ठेवली, कढईमध्ये तांब्याभर पाणी टाकले, गॅस मोठा ठेवला, त्यावर ताट ठेवलं, ताटामध्ये गाळून घेतलं हे सगळं दूध मीने आणि वरतून थोडीशी परत इलायची पावडर टाकली. इलायचीची खूप छान टेस्ट लागते त्याला. ताटाच्या वरती मी एक ताट परत झाकून घेतलं की याची वाफ बाहेर जायला नको, एकदम पॅक ठेवायचे. गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे. एक 15 मिनटं त्याला होऊ द्यायचं आहे. 15 मिनटानंतर त्याला बघायचं ते झालं आहे का नाही. इथे मी सुरीने चेक केलं आहे तर ते सुरीला परत लागलेलं नाही आहे, म्हणजे आपलं खरवस रेडी झालं आहे. त्याला मी खाली उतरवून घेतलं, थंड होऊ दिलं आणि मग मी त्याच्या पातोळ्या पाडून घेतल्या. खरवस हे शरीरासाठी खूप उपयुक्त असतं. त्याच्यामध्ये मिनरल्स, विटॅमिन, कॅल्शियमची मात्रा आणि फायबरची मात्रा खूप छान असते. तर ते खायला खूप टेस्टी पण लागतं आणि मी त्याची टेस्ट करून घेतली तर खूप छान लागलं. आईला खूप खूप धन्यवाद.